नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीच्या संदर्भाने पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवर एक नवीन प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। ते प्रसिद्धीपत्रक नेमकं काय आहे ते पाहणार आहोत। यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा देण्यात आलेला आहे की शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता मापन चाचणी 2022ला जी पार पडली त्याची मेन म्हणजे जी निवड यादी होती पहिली झेडपीची किंवा एकास एक पद याप्रमाणे विना मुलाखत अशी जी काही निवड यादी लावण्यात आलेली होती ती निवड यादी 25/2/2024 रोजी लावण्यात आलेली होती। परंतु या निवड यादीबद्दल बऱ्याच मुलांना काही शंका होती किंवा त्यावरती प्रश्न उपस्थित झाले होते आणि त्यानंतर शिक्षण विभागाने यामध्ये एक ईमेल आयडी किंवा एक कमिटी स्थापन केली आणि ज्यांना शंका आहे आपल्या निवडीबद्दल किंवा आपली निवड झालेली नाही, आपल्याला एवढे मार्क्स आहेत तरी पण निवड का झाली नाही किंवा त्यात काही शंका असेल तर त्या दुरुस्तीसाठी एक कमिटी स्थापन केली होती आणि त्यानुसार एक वेबसाईटवर ऑफिशियल ईमेल आयडी देण्यात आलेला होता आणि त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी तक्रार नोंदवायची होती। आता ही तक्रार नोंदवल्यानंतर शिक्षण विभागाने याच्यावरती प्रक्रिया करत म्हणजेच याची खातरजमा केल्यानंतर त्याची छाननी करण्यात आलेली आहे आणि ती छाननी जवळपास आता पूर्ण झालेली आहे असं पहिल्या मुद्द्यात तरी नमूद केलेलं आहे। आणि दुसऱ्या मुद्द्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की 4 तारखेपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींची खातरजमा केल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या ईमेल आयडीवरती या गोष्टीची पूर्तता कळवण्यात आलेली आहे आणि ती 2/4/2024 या तारखेपर्यंत कळवण्यात आलेली आहे आणि अजूनही 4/4/2024 जवळजवळ 453 उमेदवारांना या ठिकाणी कदाचित न्याय मिळण्याची शक्यता आहे किंवा त्यांना ही गोष्ट कळवण्यात आलेली आहे आणि ज्या उमेदवारांमध्ये काही तफावत असेल किंवा त्यांच्या प्रश्नामध्ये त्यांचं समाधानकारक उत्तर देण्याचं काम त्यांनी या ईमेल आयडीवरती करण्यात आलेलं आहे किंवा त्यांचं उत्तर शिक्षण विभागाने अशा विद्यार्थ्यांना दिलेलं आहे। परंतु खरंच जेन्युइन विद्यार्थी असतील आणि त्यांची निवड खरंच तांत्रिक कारणामुळे होऊ शकलेली नसेल अशा विद्यार्थ्यांना मात्र या ठिकाणी न्याय देण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आणि यानंतर जे काही उर्वरित अर्ज आहेत त्यावर त्या तक्रारींवरती काम करण्याचं काम अजूनही ही समिती करत आहे, म्हणजे ही कमिटी जी स्थापन केलेली आहे ती अजूनही या ठिकाणी करत आहे। आणि त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिक्षक पदभरतीला सुरुवात तर कधीपासूनच झालेली आहे, परंतु त्यानंतर आलेला मध्यंतरी एक गोष्ट म्हणजे जी काही निवडणूक आयोग आहे म्हणजेच लोकसभेच्या ज्या आचारसंहिता या ठिकाणी चालू झाल्या आणि त्यानंतर मात्र त्या कालावधीमध्ये काही गोष्टी करता येत नाही, परंतु काही यादी मात्र प्रसिद्ध करू शकतात। यासाठी आता शिक्षण विभागाने निवडणूक आयोगाकडे एक प्रस्ताव मांडलेला आहे की ही परमिशन मागितलेली आहे, परंतु हा प्रस्ताव देखील मांडून बरेच दिवस यामध्ये गेलेले आहेत। आता त्यानंतर एवढ्या दिवसामध्ये अपेक्षित होतं की त्यांचं जर सुद्धा उत्तर येणं, परंतु त्यानंतर मात्र अशी माहिती समजलेली आहे की येत्या 10 दिवसामध्ये, आता 10 मधले पण 3-4 दिवस यामध्ये ऑलरेडी निघून गेलेले आहेत, त्यामुळे येत्या 4-5 दिवसांमध्ये निवडणूक आयोगाला जो प्रस्ताव पाठवलेला आहे त्याचं उत्तर निश्चितच येईल आणि आलेल्या उत्तराच्या नंतर मात्र शिक्षक भरती, तशीही शिक्षक भरती कुठेही थांबलेली नाही, चालू आहे, जे काही कोर्टाच्या आदेशानुसार सांगण्यात येत आहे। परंतु कितीही नाही म्हटलं तरी या ठिकाणी निवडणूक आयोगाचा यावरती परिणाम होतो, त्यामुळे जो प्रस्ताव सादर केलेला आहे त्याला उत्तर अजूनपर्यंत मिळालेलं नाही, परंतु ते नक्कीच मिळेल। आणि जेव्हा कधी निवडणूक आयोगाला या ठिकाणी प्रस्तावाला संमती मिळेल, या पदभरतीची संमती प्राप्त झाल्याच्या नंतर मात्र दुसरी सूचना या ठिकाणी पवित्र पोर्टलवर प्रसारित करण्यात येईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटचा मुद्दा दिलेला आहे की कुठलीही गोष्ट जी काही आहे ती पवित्र पोर्टलवरती प्रेस नोटच्या माध्यमातून सादर होत असते आणि त्याचप्रमाणे ती न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून या ठिकाणी सादर केली जाईल। म्हणजेच थोडक्यात काय मित्रांनो, कोणत्याही गोष्टीवरती थोडक्यात जास्त विश्वास न ठेवता जी गोष्ट पवित्र पोर्टलवरती ऑफिशियल वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेली आहे, म्हणजे ज्या काही प्रेस नोट निघत असतात त्याच्या अंतर्गत किंवा शिक्षण विभागाचे जे काही GR निघत असतात त्याच्या अंतर्गत ज्या गोष्टी दिलेल्या असतात त्या गोष्टी सत्य असतात, खऱ्या असतात असं मानून पुढे चालायचं असतं। त्यामुळे बाकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा जे प्रूफ आहेत यावरती विश्वास ठेवून पुढे चालणं बेटर असतं। त्यामुळे आय होप लवकरात लवकर या ठिकाणी याचं उत्तर मिळावं, निवडणूक आयोगाकडनं पदभरतीला संमतीपुढी असण्याची परवानगी नक्कीच आणि लवकरच मिळावी, जेणेकरून ऑलरेडी शिक्षक भरती चालू आहे त्याला मध्येच कुठेतरी खंडन न पडता सुरळीतपणे पूर्णपणे पुढे ह्या गोष्टी चालू राहतील आणि लवकरात लवकर बाकीच्या याद्या देखील लागाव्यात। आणि या आदर्श आचारसंहितेचा परिणाम शिक्षक भरतीवरती नक्कीच होऊ नये आणि
आयोगाकडनं या ठिकाणी शिक्षक भरतीला जी काही परवानगी मागितलेली आहे ती निश्चितच लवकर त्याची परवानगी मिळावी आणि पुढील शिक्षक भरती ही कंटिन्यू चालू राहावी, अशा प्रकारची ही प्रेस नोट देण्यात आलेली आहे।